नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर तुम्ही जर माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला असेल तर आतापर्यंत एकूण किती अर्ज आलेले आहे, तसेच एकूण आलेल्या अर्जापैकी किती अर्ज पात्र करण्यात आलेले आहे हे संपूर्ण जाहीर केलेलं आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,41,00,000 अर्ज हे भरले गेलेले आतापर्यंत आणि त्यापैकी फक्त कमीत कमी अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा की जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे. येणाऱ्या 17 तारखेला 3,000 रुपये प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. जे महिला पात्र होणार आहे तर सर्वच महिलाच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. तर बघा, अतिथी तटकरे यांनी संपूर्ण माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत लक्षात ठेवा, आतापर्यंत 1,41,98,898 महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. म्हणजे आतापर्यंत एवढे महिलांनी अर्ज भरलेले आहे. तर त्यापैकी बघा, 1,30,29,980 अर्ज पात्र झाले आहे. जवळपास 11 लाख अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या अर्जातून फक्त 11 लाख अर्ज या ठिकाणी अपात्र झालेले आहे. याचा अर्थ असा की जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बघा जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेले आहेत. तर बघा, या मॅपच्या माध्यमातून सर्व आराखडा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. नंदुरबार 2,61,956 अर्ज, भंडारा 2,09,484 अर्ज, गोंदिया 2,88,920 अर्ज, नागपूर 5,79,404 अर्ज, वर्धा 2,02,349 अर्ज, चंद्रपूर 2,84,967 अर्ज, गडचिरोली 1,56,335 अर्ज, यवतमाळ 4,67,674 अर्ज, अमरावती 4,01,77 अर्ज, अकोला 2,61,895 अर्ज, वाशिम 1,88,504 अर्ज, हिंगोली 1,79,145 अर्ज, नांदेड 4,73,087 अर्ज, बुलढाणा 3,87,091 अर्ज, परभणी 2,57,262 अर्ज, लातूर 3,40,239 अर्ज, धाराशिव 1,79,639 अर्ज, सोलापूर 6,14,962 अर्ज, बीड 3,52,668 अर्ज, जालना 3,05,48 अर्ज, जळगाव 5,33,958 अर्ज, छत्रपती संभाजीनगर 5,41,554 अर्ज, नंदुरबार 2,61,956 अर्ज, धुळे 2,72,894 अर्ज, नंतर आहे नाशिक 7,37,708 अर्ज, अहिल्यानगर 7,08,948 अर्ज. तर पुणे यापेक्षा जास्त आहे, 9,73,063 अर्ज, नंतर सातारा 5,20,828 अर्ज, सांगली 4,59,836 अर्ज, कोल्हापूर 6,96,073 अर्ज, सिंधुदुर्ग 1,50,448 अर्ज, रत्नागिरी 1,74,324 अर्ज, रायगड 3,49,485 अर्ज, मुंबई सिटी 1,73,191 अर्ज आणि मुंबई सुबर्बन 3,85,886 अर्ज. तर संपूर्ण आराखडा या ठिकाणी जिल्ह्यानुसार जाहीर केलेला आहे की कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत. तर सर्वात जास्त जे अर्ज आलेले आहे ते आहे पुणे जिल्हा 9,73,063 अर्ज आणि सर्वात कमी जे अर्ज आलेले आहे ते सिंधुदुर्ग 1,50,448 अर्ज. तर तुमच्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जर PDF लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला हे PDF पाठवून देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला
डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. जे अर्ज पात्र केलेले आहे सर्वच महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत 3,000 रुपये पाठवल्या जाणार आहे. जेवढे काही अर्ज पात्र केलेले आहे या ठिकाणी आतापर्यंतचे सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवल्या जाणार आहे. संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.